एक करा आपले मित्रांनो, पाणी पण जरा जास्त झालंय. ठीक आहे, आप देख सकते चटका भेटला मित्रांनो. नमस्कार मंडळी, राम राम मंडळी. तर आजपासून आपण थोडंसं ब्लॉगवरती फोकस करतोय, कारण आपल्या जीवनामध्ये आपण खूप असे संघर्ष बघितले, सगळ्या अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण थोडं ब्लॉगिंग वगैरे थोडं आपण कमी केलेलं. पण आज काय ना, जे येईल ते मला वाटलं, जे डेली पडलं तर सेम तसं पडलं तर पडलं, काय आपल्याला फरक पडत नाही. आता आपल्याला युट्यूबवरती व्हिडिओ डेली टाकायचा, म्हणजे टाकायचा काही असो, 2 मिनिटाचा असो किंवा 3 मिनिटाचा व्हिडिओ असो, आपण डेली टाकणार आहे. तर आपल्या चॅनल लाईक शेअर फॉलो सगळं काय असेल ते सबस्क्राईब वगैरे सगळं करून टाका मित्रांनो. तर नवीन नवीन ब्लॉग कसे का असं ना येत राहतील, एवढं तुम्हाला मी आतापासून अपेक्षा करतो. आज तारीख किती आहे आपली माहिती आहे का मित्रांनो? आज तारीख आहे 14, म्हणजे आज गुरुवार आहे मित्रांनो, 14 तारीख आहे. आणि आजपासून आपण ब्लॉग करणार, ध्यानात ठेवा. आजपासून आपला डेली ब्लॉग असणार, म्हणजे हा आजचा मी ब्लॉग जो एडिट करेल तो उद्या असणार आहे. 14 तारखेचा ब्लॉग उद्याच्याला येणार आहे. आजपासून मी ब्लॉगिंग करणार आहे. तर काय असो, कसले असेल ते असेल, तर ब्लॉग स्टार्ट करू आणि बघून घ्या. तर मित्रांनो, आता आपण मस्त घरी आलेलो कामावरून, आणि आता मस्त आपल्याला घरी कोण नसल्यामुळे आपल्याला थोडंसं काय तर रेसिपी बनवायची आहे. म्हणजे खायची रेसिपी आपल्याला थोडीशी काय तर खाणं पाहिजे, कारण पोटासाठी आपण कमवतो म्हणजे पोटासाठी आपल्याला जेवण बनवणं पाहिजे. रोज रोज बाहेरचं खाऊन थोडं गॅस प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे आपण आता थोडंसं काय तर बनवू. तर काय बनवू विचार करतोय, आपल्याला जेवढं येतं तेवढं आपण बनवूया. खिचडी आता सध्याला आपण बनवायचा प्रयत्न करूया. खिचडी कशी बनते कशी नाही काम आहेत, बनवायचा प्रयत्न करू. आपल्याकडे जे तांदूळ होते ते आपण घ्यायचं आहे, आणि आपण जास्त खिचडी बनवायची आहे. सकाळच्याला पण आपल्या डब्याला होईल, त्या हिशोबाने बनवू आपण. एवढी लय झाली आपल्याला, सकाळ संध्याकाळ आता 2 टाईम आपण खाऊ शकतो या हिशोबाची. घेऊया 2 आता मस्तपैकी याला साफ झालेले आहे, तर 2 घ्यायची पटापटा पटापटा. 1-2 वेळा मस्तपैकी काढून घेऊ. घरी कोणी नसलं का असं काय ना काय करायला लागतं मित्रांनो, त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. एक बटाटा 1 कांदा चिरून घेतला आहे मित्रांनो मस्तपैकी, आता बारीक बारीक. आणि याला पाण्यात थोडं भिजू घातलं, म्हणजे धुवून थोडासा घ्यायचा. डायरेक्ट आता आपण फ्राय करू. आता बेसून गॅस. तेल टाकलं थोडंसं, हळद टाकले मित्रांनो, जिरं टाकायचं, मोहरी टाकायचं. आता आपला कांदा टाकायचा. भेटला मित्रांनो, हे बघा इथं तेल थोडं उडलं आपल्याकडं. ठीक आहे, आता हलवून घेऊ याला मस्त. तर भात टाकून घ्यायचा सगळा मित्रांनो, टाकलायच म्हणा, पण टाकून घ्यायचा सगळं आहे तेवढं. पण टाकला मित्रांनो सगळा, थोडंसं पाणी वगैरे टाकलं. आता हे जरा शिजू द्या हिशोबाने थोडीसे, कारण जर थोडं तिखट बी पाहिजे ना. परत चिकन मसाला बी टाकू थोडासा. शिजू द्यायला मस्तपैकी 15 मिनटं, गॅस कमी थोडासा. अशा तऱ्हेनं आपली खिचडी मित्रांनो तयार झाले खरे, पण सगळे करा आपले मित्रांनो. पाणी पण जरा जास्त झालं आहे. ठीक आहे, असू द्या. आता कशी तर आपण केली आणि कशी तर आपण खायची, काय टेन्शन नाही आपल्याला. आपणच आहे, दुसरं कोण नाही. आता अंड्याची आपण पोळी करू किंवा भुर्जी करू थोडीशी, आणि खायसाठी याच्यासोबत. तर चला कसं आहे बघा, आता टेस्ट करून बघू परत थोड्या वेळानं. आता साधी सिंपल बनवले, पण करा आपल्याकडं. ठीक आहे, असू द्या, काय नाही. नवीन आहे, काय ना काय चुका होत राहते. असंच आपण शिकू द्या, चुकातूनच शिकायचं काय ना काय. घेतला मित्रांनो चिरून आता मस्तपैकी. हे आपली 2 अंडी. आता हे 2 अंडी आपण मस्तपैकी फोडून टाकू, आणि त्याच्यात मस्तपैकी पोळी करू. तर काय येत नाही, पण नॉनव्हेज म्हणलं का लय झकास. तर बघा ना पोळी कशी आहे, एकदम झकास. आता बघा आपण कसं वाटतं. करपले का कसे काय माहीत आता. बरोबर आहे, नाही करपले जास्त. येतंय का नाही आपल्याला करायला, विषय हार्ड आहे हो. आता आपण घेतलं ताटामध्ये जेवण वाढून, खिचडी पण घेतली आणि पोळी पण घेतली. आता आपण टेस्ट करू, मस्तपैकी खाऊ. आणि सगळ्यांनी आपल्या ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब करा रे मित्रांनो.